गंगा गोदावरीचा उगम झाला तो त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीतून। गोदावरीच्या प्रवाहाने अनेक राज्य हिरवीगार झाली। याच धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी शेकडो भाविक श्रद्धेने त्र्यंबकेश्वरमध्ये येतात। तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे प्रदक्षिणा कुंभाची तयारी आजपासून सुरू झाली आहे। नाशिक शहरातून जाणाऱ्या या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक रोखण्यात आली होती। छोटी फेरी 20 किलोमीटर तर मोठी प्रदक्षिणा 40 किलोमीटरची आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 नंबरचं स्थान आहे। ते ब्रह्मगिरी डोंगर आहे, तिथं शंकराने जटा आपटलेल्या आहे। तिथून मूळ गंगा निघाली आहे। त्र्यंबकेश्वर गावामधून खाली पार्सल झाली आहे नाशिक साईडला कुशेवर्त तीर्थामध्ये येऊन नाशिककडे निघालेली आहे आणि पवित्र स्थान आहे। महाराष्ट्रामधले आद्य ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर। तिथे आम्ही सर्व आता चाललोय, सर्व फ्रेंड्स मित्रमंडळ सर्व पिंपळणारेकरा चाललोय आम्ही तिथं ज्ञानेश्वर मुक्ताई यांनी तिसऱ्या सोमवारी फेरी मारली आहे, त्यामुळे आम्ही पण त्यांच्या फेरी मारतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।